येस रोलिंग सर. आपल्याला माहित असेल की महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना याच्या माध्यमातून आम्ही आमचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली आजपासून ज्या उपनगरातल्या रिक्षा आहेत तिकडे आज आम्ही कार्यक्रम हाती घेतलाय. मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता. या उपक्रमाला आज आम्ही सुरुवात करतोय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व मराठी प्रेमी, महाराष्ट्र प्रेमी जनतेला आमचं आव्हान आहे की ज्या रिक्षांवर हा स्टिकर दिसेल त्या रिक्षांनीच आपण शक्यतो प्रवास करावा, अशी आमची विनंती राहील या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही, असा जे माच करणारे लोक आहेत, मला असं वाटतं त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे. आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक कर्मचारी सेनेतर्फे आम्ही घेतलेला आहे. पण पुढच्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये रिक्षा चालक मालक संघटना आहेत त्या संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना हाल सोसावे लागणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अशा कुठल्याही संपाला आम्ही पाठिंबा देणार नाही. जे जे मराठी रिक्षावाले आहेत ते या संपात सहभागी होणार नाहीत आणि रस्त्यावर रिक्षेची वाहतूक चालू राहील. क्लासेस होऊ शकतात मग मराठी अमराठी अशा प्रकारे कोण करणार क्लॅशेस? ज्या प्रकारे शशांक राव कोण करणार क्लॅशेस? मराठी अमराठी जे अमराठी लोक आहेत त्यांनी करून तर एकदा हिंमत तर दाखवावी क्लॅशेस करायची. मग बघू, ज्यांना महाराष्ट्रात मराठी बोलायची लाज वाटते ते क्लॅशेस करणार आणि आम्ही ते सहन करायचे. सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा, नंतर आम्हाला बंदोबस्त करता येतो. एक महत्वाची बाब समाज माध्यमांवर सध्या चर्चेत आहे ती म्हणजे की काही रिक्षावाल्यांना विचारलं जात आहे की तुम्हाला हिंदी मराठी काय येत नाही, तर ते म्हणतात की आम्ही लहानपणापासून हिंदी बहुल भागात वाढल्यामुळे हिंदी येत ना, मराठी येत नाही. पण मुंबईत असे कसे काही हिंदी बहुल भाग तयार होत आहेत? कुठल्या भागाला ते हिंदी बहुल भाग म्हणतात हे मला बघावं लागेल. आणि इतर जे परिसर आहेत, मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सगळे मराठीच भाग आहेत. इथे कुठलाही हिंदी भाग किंवा कुठल्याही घाटकोपरची भाषा गुजराती नाही. सदावर्तेंनी आक्रमक भूमिका घेतली. सदावर्तेंच्याबद्दल बोलू नका. आक्रमक भूमिका घेऊन घरातच बसायचंय त्यांना, त्याच्या पुढे काय जात नाहीत ते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला आम्ही काही विचारत नाही. तुम्ही आता रिक्षा संदर्भात म्हणताय, परंतु अनेक कंपनी आहेत किंवा अनेक इमारती देखील असतात त्याच्यामध्ये मराठी लोकांना सगळ्यांनी मराठी बोललं पाहिजे हा आग्रह आमचा पहिलाच आहे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे. आणि आता आपण जर बघाल तर लोक मराठी बोलतात आणि शिकण्याचाही प्रयत्न करतात आणि ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. हाही प्रश्न उपस्थित केला जातोय की रिक्षात बसण्यासाठी भाषेची काय गरज आहे? तुम्हाला कुठे जायचं आहे हे फक्त सांगण्यापुरतं जर त्याला मराठी येत असेल तरी ओके आहे, अशी पण एक प्रतिक्रिया. मग निदान समजली पाहिजे ना. हमको मराठी ने आता हिंदी में बात करू असं बोलणाऱ्यांसाठीच ही गोष्ट आहे. जर तो बोलला मराठी आमचं काहीच म्हणणं नाही. ज्या कस्टमरला किंवा ज्या पॅसेंजरला समजा मला इकडनं त्याला एखादा पत्ता समजून सांगायचा, तेवढं समजण्यापुरतं तर मराठी आलंच पाहिजे ना त्याला. आणि महाराष्ट्रात राहायचंय, मुंबईत राहायचंय, इथे तुम्हाला व्यवसाय करायचा तर इथली भाषा आली पाहिजे. तुम्ही जर्मनीला जाता आणि तिथे जॉब करतात. आता खूप लोक जर्मनीला जर्मनी शिकल्याशिवाय त्यांना जॉब मिळत नाही तिथे. फ्रान्सला जातात, फ्रेंच शिकल्याशिवाय जॉब मिळत नाही तिथे. तामिळनाडूला जातात, तामिळ शिकावंच लागतं. गुजरातमध्ये गुजरातीच बोलतात. मग महाराष्ट्राने आणि मुंबईने काय पाप केलंय? संदीपजी, ज्या रिक्षा चालक किंवा कॅब चालक असतील त्यांना मराठी जर येत नसेल तर मनसे अशा चालकांसाठी एक पुढाकार घेऊन त्यांना मराठी शिकता येईल किंवा शिकवणारच ना प्रताप सर. नाही, ज्या पद्धतीने आता काही आमची शिकवायची पद्धत थोडी वेगळी आहे. ते चांगल्या पद्धतीने शिकवतील असं वाटतं. तुम्ही आता काही उदाहरणं दिली काही देशांची, काही राज्यांची,
आता रिक्षा परवाना देताना पण मराठी कंपल्सरी करण्यात आलं. अशाच पद्धतीने इतर आता नाही कंपल्सरी केलंय. आपण कृपया समजून घ्या, हा नियम खूप आधीच आहे की तुम्हाला स्थानिक भाषा, आणि हा फक्त महाराष्ट्रात नाही, हा तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रात आहे, हा सुरतला पण आहे, हा तामिळनाडूमध्ये पण आहे, हा कर्नाटकमध्ये पण आहे. तुम्ही जिथे काम करताय तिथली स्थानिक भाषा, तुम्ही जर टुरिझम इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा तुम्ही जर आता समजा पब्लिक सर्व्हिसमध्ये असाल, तुम्हाला तिथली भाषा आली पाहिजे. आता जे IPS अधिकारी किंवा IAS अधिकारी बाकीच्या राज्यात नाही ते मराठी शिकतात ना. आता ते पुण्याचे आहेत, मी त्यांना पंजाबी अधिकारी आहेत, किती सुंदर मराठी बोलतात ना ते. शेवट जर इथला कोर्टाची भाषा सगळी भाषा मराठी असेल तर मग मराठी शिकायला नको. संदीपजी, एक वेगळा प्रश्न आहे. मोतीलाल नगर पुनर्विकासाअंतर्गत एक कार्यक्रम झालेला होता. 17 तारखेला माडामार्फत आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम. IAS अधिकारी असलेले उपाध्यक्ष पाडाचे संजीव जायस्वाल यांनी ज्या प्रकारे एका नागरिकांच्या संदर्भात भाषा वापरली, गुंडगिरीची भाषा वापरली, घुसखोर म्हणाले, तुम्हारे को यहाँ से उठा के लेके जाऊंगा, अशा प्रकारची भाषा एका IAS अधिकाऱ्याला शोभा देते का? याविषयी काय सांगा? मला वाटतं हा संजू जयस्वालांचा पहिला प्रकार नाही आहे. याच्या आधी सुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्या विरुद्ध झालेल्या आहेत. त्यांनी एका भाडेकरू का कोण होतं मला माहित नाही, पण काही तक्रार घेऊन त्यांच्याकडे गेलेलो त्याला त्याच्या कॅबिनमध्ये मारलं त्यांनी आणि त्यांच्या अंगरक्षकांनी. तर मला असं वाटतं संजू जयस्वालांवर योग्य ती कारवाई सरकारने केली पाहिजे. जर का हिंदी पिक्चर बघून बिघडलं ते अधिकारी मला माहित नाही. नाही, या अधिकाऱ्यांचं जे खातं आहे गृहनिर्माण किंवा एकंदरीत नगर विकास, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आहे. एकनाथ शिंदेच्या खात्याअंतर्गत उपमुख्यमंत्र्यांनी करावी, कोणी करावी, पण कारवाई. अधिकारी पहिले ठाण्याचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी राहिलेले आहेत. नाही, मला असं वाटतं त्यांचे काय रिलेशन्स आहेत उपमुख्यमंत्र्यांशी, याच्यापेक्षा उपमुख्यमंत्र्यांची जनतेची रिलेशन्स आहेत ना. जर जनतेशी एखादा अधिकारी अशा पद्धतीने वागत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं आमचं ठाम मत आहे. सिव्हिल कोड ऑफ कंडक्टमध्ये असं म्हटलं आहे की IAS किंवा IPS अधिकाऱ्यांनी सौजन्यतेने वागायला पाहिजे. जे संविधान, मला असं वाटतं हे तर मला मान्यच आहे, पण ते का वागत नाही त्याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे. नाही, एवढी गुर्मी येते कुठनं? अमराठी भाषा अधिकारी त्याची गुर्मी याच्यातनं येते की माझं कोण काय वाकडं करू शकत नाही, तर ते वाकडं होऊ शकतं हे त्यांना दाखवायला पाहिजे सरकारने. तो डिटरन्स निर्माण करायला पाहिजे. एक असं महत्वाचं काल एक व्हिडिओ व्हायरल झाला कालच्या जन आक्रोश मोर्चामधून. मंत्री गिरीश महाजन हो, यांना ते बघितलं मी. गेट आउट म्हणते आणि वेगवेगळे शब्द वापरते. कसं पाहता त्या व्हिडिओवरती काय नाही, मला असं वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली की तुम्ही मोर्चा काढताय, आम्हाला त्रास होतोय. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, आणि मांडलं. गुजरातचे काही व्हिडिओज आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सुरत स्थानकावर जे अगुजराती लोक हिंदी भाषिक प्रवासी आहे ते गॅस संपलाय किंवा इतर गोष्टींच्या त्रासामुळे आपल्या राज्यात परत जातात आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती होते, लाठीचार्ज होते, अशा प्रकारची ती परिस्थिती होती. तर मला असं वाटतं हा आता प्रत्येक राज्याने विचार करायला पाहिजे की आपली लोक आपल्याच राज्यात कसे राहतील. आता योगी आदित्यनाथांसारखे थोर पुरुष जाऊन सगळीकडे भाषणं देत फिरतात इलेक्शनच्या वेळेला, त्यापेक्षा त्यांच्या राज्यातले लोक त्यांच्याच राज्यात कसे राहतील, त्यांना तिथेच कसा रोजगार मिळेल, याच्यावर जास्ती विचार त्यांनी केला पाहिजे. सरकार म्हणतंय LPG गॅसची उपलब्धता आहे, मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे, मात्र ग्रामीण महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये बघायला गेलं तर गॅस मिळत नाहीये नागरिकांना. जी वस्तुस्थिती आहे ती सरकार डोळे झाक करते असं मला वाटतं, आणि सरकारने डोळे उघडे ठेवले पाहिजे. एक महत्वाचा विषय अजून मला मांडायचा आहे, तो आहे दरवाजा बंद करणं. गोरेगाव नेस्कोमध्ये जो प्रकार घडला त्यानंतर आपल्याला आठवत असेल तर आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. आम्ही तिथले जे स्थानिक या प्रकरणाचा तपास करणारे DCP आहेत त्यांच्याकडेही आम्ही भेट घेतली होती आणि त्यांना हेही सांगितलं होतं की याच्यामध्ये पोलीस लिपापोतीचं काम करत आहेत. आता जी आम्हाला माहिती मिळालेली आहे ती मी आपल्याशी थोडी शेअर करतो. तिथला एक सिक्युरिटी इन्चार्ज किंवा तत्सम कोण वॉचमन असं आपण म्हणूया, जो त्या
इव्हेंटच्या वेळेला तिकडे होता, त्याला पोलिसांनी अरेस्ट केले. आणि असं म्हटलं जात आहे की त्यांनी काहीतरी 1,000-1,500 रुपये लाच घेतली आणि त्या ड्रग पेडलरला आत सोडलं. मला असं वाटतं हा सगळा बनाव तयार करण्याचा प्रयत्न हे पोलीस करतायत आणि हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही वारंवार या गोष्टी लोकांसमोर आणतोय. म्हणजे त्या सिक्युरिटीवाल्या वॉचमनला पकडून हा अख्खी केस बंद करण्याचा घाट पोलीस घालतायत. नेस्कोचे मालक कृष्णा पटेल यांना साधं चौकशीसाठी तुम्ही बोलवत नाही. हा जो लायझनिंगवाला आहे इंद्रजित सिंग, त्याला पोलीस चौकशीसाठी बोलवत नाही. हा काय प्रकार आहे? का त्यांना ऑलरेडी पोलिसांनी क्लीन चिट द्यायचं ठरवलंय? ते परवा कोण डीसीपी साहेब होते, चिमटे साहेब, त्यांच्याशी आम्ही 15-20 मिनिटं त्यांना बोललो. त्यांच्या तोंडावरची माशी पण हालायला तयार नाही त्या चिमट्यांच्या. म्हणजे ही कुठली पोलिसांची पद्धत आहे की तुम्ही जे श्रीमंत लोक आहेत, जे हे धंदे करण्याच्या पाठी जो ब्रेन आहे, त्यांना तुम्ही सोडणार आहात का तसं तुम्ही डिसाईड केलंय? महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवू नये आणि आम्ही वेळोवेळी लोकांसमोर हे प्रश्न उपस्थित करणार आणि सरकारने आणि पोलिसांना याची उत्तरं द्यावी लागतील.